श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम समर्थ श्री राम। देह बुद्धि विवेके वारी, आत्मबुद्धि सदृढ धरी, श्रवण मनन केलेची करी, या नाव साधक श्रीराम। समर्थांची साधक लक्षणं आपण इथे चिंतनासाठी घेतलेली आहेत आणि हा समर्थांचा साधक आहे। साधन हे सामर्थ्य संपन्न असलं पाहिजे, साधकांनी सुद्धा सामर्थ्य संपन्न असलं पाहिजे। मनामध्ये जसा विचार असतो ना तशी माणसाची वृत्ती असते बरं का। आपण या अनुषंगाने चिंतन करावं की जसे विचार असतात ना तशी माणसाची प्रकृती तयार होते। त्या प्रकृतीमध्ये तो विचार मग घर करून बसतो, पण त्या प्रकृतीमध्ये जे विचार मला आतमध्ये संक्रमित करायचे आहेत ते विचार मला संतांच्या संगतीमध्ये, संतांच्या सहवासात राहून आणि संतांच्या ग्रंथांच्या माध्यमातून ते संक्रमित करायचे आहेत। पहा की शरीर सदृढ आहे, हो खूप चांगला, अगदी शक्ती संपन्न आहे, जाड जूड आहे, पण मनामध्ये विचार, मनातले विचार पहा ना। शरीर चांगलं आहे, योगासनं करतोय, सुंदर अगदी व्यायाम करतोय, पळतोय, धावतोय, सगळं काही करतोय। हे करावं, करणं गरजेचं आहे, आवश्यक आहे। शरीर सदृढ आणि बलसंपन्न असलं पाहिजे, हा समर्थांचाच दंडक आहे, समर्थांचाच आदेश आहे, समर्थांची शिकवण आहे की त्याच्याशिवाय काहीच होणार नाही। शरीर संपन्न असलंच पाहिजे, पण आपलं चिंतन असं चाललेलं आहे की या अनुषंगानं मला असं वाटतं की जेवढं शरीर सदृढ आहे ना, जेवढं शरीर शक्ती संपन्न आहे, जेवढी शरीराला शारीरिक शक्ती जेवढी आवश्यक आहे तेवढीच मनाला शक्ती आणि सामर्थ्य आवश्यक आहे। मन सामर्थ्यातून मन चाललं पाहिजे, सामर्थ्य संपन्न विचारातून मनाची वाटचाल चाललेली असली पाहिजे। शक्ती संपन्न आहे, बलसंपन्न आहे, पैलवान आहे, ताकदवान आहे, सगळं काही आहे आणि मनामध्ये विचार चांगले नाहीत। करायचं काय तुझ्या ताकदीला घेऊन बाबा? तुझी ताकद जाऊ दे ना तिकडे, भलतीकडे कुठेतरी। तुझी ताकद, तुझी शरीर संपदा, तुझ्या मनातली शक्ती ही चांगल्या कामासाठी लाव, चांगल्या कामासाठी वळव। निरपराध अशा लोकांच्या हत्या करण्यासाठी आणि कुठेतरी अशा काहीतरी नको ते कृत्य करण्यासाठी तुझी शक्ती उपयोगात आणू नको, त्याच्यासाठी परमेश्वराने तुला शक्ती दिलेली नाही। म्हणून मन सदृढ आणि चांगलं सक्षम असण्यासाठी ही साधक लक्षणं आहेत। अतिशय स्वच्छ, स्पष्ट आणि परखड विचार आहेत समर्थांचे। केल्याने होत आहे रे, आधी केलीची पाहिजे। जर करायचं असेल तर तुला काम करावं लागेल, त्याच्याशिवाय तुझं शरीर आणि मन चांगलं सदृढ राहणार नाही। इथे समर्थांनी छान सुंदर उपदेश केला की कसं असतं पहा की विषयासक्त मन जे असतं ना ते बंधनाला कारणीभूत होत असतं नेहमी। ज्या मनामध्ये विषय असतात, विषयजनित सुखे सौख्य होणार नाही, तुझ विण रघुनाथा ओखटे सर्व काही। विषयातून बाहेर पडण्यासाठी हे चिंतन आहे। आणि जेव्हा मन निर्विषय होतं तेव्हा ते निर्विषय झालेलं मनच खऱ्या अर्थानं मुक्तीचा लाभ आपल्या जीवनामध्ये घडवून आणत असतं।
म्हणजे कसं आहे की सुरुवातीला मन विषयातून बाहेर काढायचं, प्रयत्नाने काढावं लागतं बरं का. आणि त्याच्यासाठी समर्थांनी उपदेश केला की देहबुद्धी विवेके वारी. त्याच्यासाठी हे सांगितलं की देहबुद्धी जी आहे ना ती विवेकानं वारी, म्हणजे तिचा त्याग केला पाहिजे. आणि विवेकानं जेव्हा ते आम्ही देहबुद्धी बाजूला करतो आणि ती देहबुद्धी जेव्हा कमकुवत होते, म्हणजे त्यातली शक्ती कमी होते म्हणजे देहबुद्धीतली, तेव्हा काय घडतं, आत्मबुद्धी सदृढ होते. म्हणजे विषयाबद्दलचं प्रेम कमी झालं की भगवंताबद्दलचं प्रेम वाढतं. आता विषयाबद्दलचं प्रेम आधी कमी करायचं का भगवंताबद्दलचं प्रेम वाढवायचं? म्हणजे विषयाबद्दलची आसक्ती कमी झाली पाहिजे, कमी व्हायला पाहिजे, हे सगळं खरं आहे. पण मला तर असं वाटतं की भगवंताबद्दलचं प्रेम वाढवण्याचा प्रयत्न करा. विषयासक्त मन तिथे लोटांगण घातल्याशिवाय राहणार नाही, तिथे लोटांगणच घालेल. विषयासक्त मन कोणी तयार केलं? मी तयार केलं. आणि चांगला विचार आणि चांगलं मन कोणी तयार केलं? तर ते भगवंताने तयार केलेलं आहे. आत्मा भगवंताचं अस्तित्व आहे, आत्मा भगवंताचा विचार आहे, आत्मा भगवंताचं दर्शन आहे, आत्मा भगवंताची प्रतिष्ठा आहे, आत्मा भगवंताचं अधिष्ठान आहे. आणि ते अधिष्ठान त्यांनी निर्माण केले. मी आत्मा निर्माण केलेला नाहीये. आत्मा निर्माण केलेला आहे असं म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. आत्मा सदैव आहे, अखंड आहे. म्हणून त्या पद्धतीनं आपण देहबुद्धी विवेकानं दूर करावी आणि आत्मबुद्धी सदृढ धरावी. आणि ही आत्मबुद्धी सदृढ धरत असताना श्रवण मनन केलेची करी, हे श्रवण आणि मनन हे अखंडपणानं त्याच्यासाठी करावं. आणि तो जे करतो त्याला साधक असं म्हणतात. त्याला साधकाची उपमा दिलेली आहे आणि ती उपमा आणि ती भूमिका साधकांनी पार पाडावी. असाच हा समर्थांचा समर्थ उपदेश आज आपण इथे श्रवण केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ